घराच्याच बाजूला इथे कोबी केलेला आहे आणि उद्याकडे ना कोबी काढायचं आहे. तर आता इथे मी बघत होती किती मोठे गड्डे झालेले आहे ते. आणि याचा व्हिडिओ मी मोठा शेअर केलेला आहे, कोबी काढलेला आहे त्याचा. त्याच्यानंतर आहे ना इथे बघा, म्हटलं चला आज आहे ना सकाळचीच वेळ आहे आणि इथे ना कोबी काढायचं आहे आम्हाला. सकाळी सकाळीच इथे बघा गाईचं दूध होतं ना, ते छान असं गरम केलेलं आहे. किती साय आलेली आहे बघू शकता. आता इथे ना मोठ्या माणसांना, छोट्या मुलांना, सगळ्यांना चहा वगैरे दिलेला आहे. तर मी चहा घ्यायची बाकी होती. इथे बघू शकता. चला आता मी माझ्यासाठी पण चहा ठेवलेला आहे. आणि चला आता इथे मी ना इथे बसलेली आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे. त्याच्यानंतर ना मोठ्यांच्या झाल्या, छोट्यांच्या झाल्या आंघोळी. आणि चहा वगैरे, टोस्ट वगैरे खारी मुलांना दिली. मी पण चहा वगैरे घेतला. आणि त्याच्यानंतर इथे ना हा पहिलाच दिवस आहे. म्हटलं चला कोबीचे गड्डे किती मोठे झालेले आहेत ते बघत होती इथे मी. आणि अगदी आपल्या घराच्या शेजारीच इथे कोबी केलेला आहे. जास्त पण नाही, अगदी थोडाच आहे कोबी. आणि उद्याकडे ना कोबी काढायचं आहे आणि मोठे मोठेच गड्डे काढायचे असतात, छोटे गड्डे नाही काढायचे. कारण का मोठे गड्डेच घेतात मार्केटमध्ये, छोटे नाही घेती. आता इथे बघा या पद्धतीने सकाळी सकाळी आम्ही कोबी काढायला सुरुवात केलेली आहे. माझी गावामध्ये दिलेली एक पुतणी नत्ती आलेली, जावाई आलेली आहे, माझा पुतण्या आहे. आता हे दुसरे माणसं कोणीच नाही याच्यामध्ये, आमचे घरचेच माणसं आहे. सुना गेलेल्या आहे माहेरी. त्याच्यामुळे आता स्वयंपाक पण म्हणजे अर्धा झालेला आहे आणि अर्धा बाकी आहे. आणि सकाळचे बघा 7 वाजलेले आहे. पावसाचं पण वातावरण झालेलं आहे बघू शकता. आता भरपूर मोठी फॅमिली आहे. आता बऱ्याचशा म्हणजे माझ्या पुतण्या वगैरे आलेल्या होत्या, त्या पण 8 दिवस राहिल्या, त्या पण गेलेल्या आहे. आणि आज आहे ना कोणीच नाही राहिलं, आता सगळेच गेलेले आहे. आम्ही आहे अजून 2-3 दिवस गावाला. आणि चला आता इथे बघा कोबी ना या पद्धतीने काढून आहे ना आम्ही बॅगा वगैरे काही भरणार नाही. आम्ही ना नाशिक मार्केटला डायरेक्ट टेम्पोमध्येच असं भरून नेणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे बघा ह्या पद्धतीने पहिले असे ओतायच्या, मग त्या सारख्या अशा लावायच्या हे गड्डे. त्याच्यानंतर आहे ना हे बघा असे लावलेले आहे. चला मार्केटला गाडी पण गेलेली आहे आणि सकाळचीच वेळ आहे. 12 वाजेपर्यंत आम्हाला मार्केटला कोबी न्यायचीच होती. त्याच्यामुळे सकाळी 7 वाजेपासून शेतामध्ये कामाला सुरुवात केली. ती बघा या पद्धतीने गावी सकाळीच लवकर उठायला लागतं आणि शेताची कामं असतात. इथे बघा कॅट पण काहीतरी खेळ चाललेला आहे त्यांचा, काहीतरी किडा आहे बघू शकता ह्या पद्धतीने. चला